माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो, आज विविधा अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात हार्मोनल आजार, दीर्घकालीन व्याधी, स्त्रियांचे आरोग्य आणि पंचकर्म यामध्ये आयुर्वेदाची भूमिका या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर माया राहुल बोरखडे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. मंडळी नमस्कार. आरोग्य संवाद कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आणि काल आपल्या आरोग्य संवाद कार्यक्रमामध्ये ज्या सहभागी झाल्या होत्या आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर माया राहुल बोरखडे, आज आपण दुसऱ्या भागामध्ये त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्त्रियांचं आरोग्य, पंचकर्म आणि आयुर्वेद हा आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे. तर परत एकदा माया मॅडमचं आपण स्वागत करूया. मॅडम, तुमचं खूप खूप परत एकदा या दुसऱ्या भागामध्ये आरोग्य संवादच्या स्वागत. धन्यवाद. आपण काल साधारणपणे आयुर्वेदाची भूमिका काय आहे जुनाट व्याधी किंवा दीर्घकालीन व्याधीबद्दल, आज खास करून स्त्रियांचं आरोग्य शिवाय पंचकर्म आणि आयुर्वेद या सगळ्यांची भूमिका त्यामध्ये काय आहे, तर याबद्दल आपण आज बोलणार आहोत. मी अगदी सुरुवातीला मला असं सांगा की स्त्रियांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आयुर्वेदामध्ये काही वेगळा विचार झालेला आहे का, किंवा काही वेगळा दृष्टिकोन आहे का? आहे, नक्कीच आहे. बघा, मी असं सांगते की बाल्यावस्था संपते, पौगंडावस्था किंवा किशोरावस्था जेव्हा सुरू होते, मुलींना पहिली पाळी येते, आयुर्वेदामध्ये अगदी तेव्हापासूनचे संस्कार सांगितले गेलेले आहे, तेव्हापासूनची ट्रीटमेंट सांगितलेली गेलेली आहे. मुलींनी कोणते द्रव्य घ्यायला पाहिजे, कसा आहार घ्यायला पाहिजे, किती व्यायाम करायला पाहिजे, पाळीमध्ये कशी काळजी घेणं गरजेची आहे. जसं आपण एक म्हणतो की थंड आणि शिळं अन्न खायचं नाही, व्यायाम कमी प्रमाणामध्ये घ्यायचं, पोषक आहार घेणं गरजेचं असतं, पित्तशामक असा आहार घेणं किंवा पेय घेणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे ह्या दरम्यान त्यांनी ओव्हर एक्झर्शन टाळायचं, चिंता, क्रोध किंवा मग जास्त स्ट्रेस येत असेल तर अशा गोष्टी त्यांनी दूर ठेवाव्या. तर आयुर्वेदामध्ये जसं आपण किशोरावस्थेमध्ये पाहतो काही उपाय सांगितलेले आहे. आणि इनकेस जर एवढं सगळं पाळूनही त्यांना काही लक्षणं असतील, जसं आपण म्हणतो की पाळीमध्ये अनियमितता असणे, पाळी कमी जाणे, पाळी जास्त जाणे, हिमोग्लोबिन कमी होणे, अशक्तपणा होणे. त्याचप्रमाणे कसं असतं की काही मुलींना पाळी महिन्यातून 2-3 वेळा येते, तर काही मुलींना 4-4, 5-5 महिने पाळी येत नाही. पण मग ही अनियमितता कशामुळे येते? परत एकदा त्याचं आपण तेच कारण सांगू, हॉर्मोनल इम्बॅलन्स, चुकीची जीवनशैली, हॉर्मोनल इम्बॅलन्स. आणि याच्यामध्ये अनुवंशिकता सुद्धा खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. म्हणजे जर फॅमिलीमध्ये कोणाला PCOD, PCOS होतं, डायबिटीस मेलायटिस आहे, थायरॉइडिझम आहे किंवा ओबेसिटी स्थौल्य आहे, तर त्या मुलीला ते होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जर माहिती अनुवंशिकता आहे तर त्या मुलीने किंवा तिच्या आईने पहिलीच काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे तिला आहार एकदम हलका देणं गरजेचं आहे, फार बेकरी प्रोडक्ट, गोड पदार्थ टाळणं फार गरजेचं आहे तिच्यासाठी. आणि तिच्या शाळेमध्ये खेळ, व्यायाम ह्या गोष्टी तिच्यासाठी कंपल्सरी करणं गरजेचं आहे. कारण ती जेवढी सुस्त राहील, जेवढी इनॅक्टिव्ह राहील, तिच्या शारीरिक हालचाली जेवढ्या कमी राहतील, शिवाय सोबत जर चुकीचा आहार ती घेत असेल तर तिला ह्या सगळ्या गोष्टींना फेस खूप लवकर करावं लागेल. या दरम्यान काय नेमका त्रास होतो या अनियमिततेच्या दरम्यान, आणि त्यावर मग आयुर्वेदामध्ये काय उपाय सांगितले? म्हणजे पाळी आल्यानंतरचा त्रास तर आहेच, पण पाळी येण्यापूर्वी जे शरीरात काही बदल होतात त्यामध्ये आपण त्याला PMS पण म्हणतो की प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम असतो, ज्याच्यामध्ये कसं असतं ना की मुलींना ओटीपोट, मांड्या, पाठ, कंबर ह्यामध्ये खूप वेदना असतात, चिडचिडेपणा वाढलेला असतो, मूड स्विंग्स असतात. आजकाल मुली म्हणतात खूप क्रेविंग्स होतात, काही पण खावंसं वाटतं त्यांना, आणि त्या चिडचिडेपणामुळे किंवा चुकीच्यामुळे ते झोपून राहणं प्रिफर करतात, सुस्त राहतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर आयुर्वेदामध्ये खूप छान चिकित्सा दिलेली आहे. म्हणजे ह्या अवस्थेवर पण आहे, पाळी येण्याच्या अगोदर, पाळी आल्यानंतरच्या ज्या वेदना असतात त्यासाठी पण आहे. शिवाय तर आयुर्वेदामध्ये ॲक्च्युली असं आहे की शतावरी आहे, अश्वगंधा आहे, तगर आहे, ब्राह्मी आहे, त्रिफळा, कांचनार, म्हणजे वेगवेगळी जे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होणारी लक्षणं आणि आजार आहेत त्यावर जर आपण अश्वगंधा, शतावरी, ब्राह्मी, त्रिफला, गुडमार, त्यानंतर मी म्हणेल लोध्र, अशोक, कुमारी ह्यासारखी जी द्रव्ये आहेत
की द्रव्य एकेरी स्वरूपामध्ये किंवा त्याच्या कॉम्बिनेशनने बनलेली जी औषधी आहेत ही जर आपण मुलींना दिली तर त्यामुळे कसं आहे की वेदना कमी होतात, फ्लो व्यवस्थित जाते, त्यांना पोषण मिळते, थोडी एनर्जी लेवल त्यांची मेंटेन होते, त्याचप्रमाणे त्यांची मूड स्विंगसुद्धा कमी होतात. बरोबर. मानसिक आणि शारीरिकरित्या त्यांना रिलॅक्स पण करता येतं. म्हणजे इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, इन्शुलिन, कॉर्टिसॉल ह्या सगळ्या लेवल्सला कुठेतरी कंट्रोल करण्याचं काम हे आपली आयुर्वेदिक द्रव्य करतात. खूप चांगला रोल प्ले करतात. मेथी दाणे जे आहेत त्याचा सुद्धा खूप चांगला म्हणजे इन्शुलिनसाठी पण आहे त्याचा उपयोग आणि इस्ट्रोजनवर पण होतो. तर आपण म्हणतोच की मेथी खाल्ल्यामुळे शुगरचं प्रमाण पण ताब्यात राहतं. खूप चांगलं गुडमार, त्रिफला, मेथी दाणे, कारले, हो ना. जांभूळ बीज याचा खूप चांगला उपयोग आपण बघतो. क्या बात आहे. स्त्रीच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा आणखी आपण धरू की गर्भधारणा. बिलकुल. तर आपण स्त्रियांचं आरोग्य आणि आयुर्वेद याच्याबद्दल बोलतोच आहोत. तर गर्भधारणेपूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी असं आयुर्वेद सांगतं? आमच्या आचार्यांनी ज्या संहिता आहेत लिहिलेल्या त्यामध्ये इतकं छान मासानुमासे वृद्धी गर्भाची जी होते आणि त्या दरम्यान म्हणजे त्या 9 महिन्यांमध्ये एका स्त्रीने काय काळजी घ्यावी, आहार कसा घ्यावा, व्यायाम करावा, करू नये, किती करावा, पाणी कसे प्यावे, काय द्रव्य घ्यावे, काय घेऊ नये, त्याचप्रमाणे मानसिक तणाव दूर करण्यासाठी त्या स्त्रीने काय करावे, ह्या सगळ्या गोष्टींचं इतकं छान वर्णन केलेलं आहे. आणि त्यानुसार जर खरंच म्हणजे गर्भसंस्कार म्हणा किंवा मासानुमासे वृद्धी ह्यासाठी ज्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत, जी औषधी सांगितलेली आहे ती जर आपण खरंच त्या स्त्रियांना दिली तर बाळ सुदृढ होतं, शिवाय त्या आईला जी पोषण मिळायचं ते तिलाही मिळतं आणि मी म्हणेल डिलिव्हरीनंतर दूध चांगल्या मात्रेमध्ये येऊन बाळाचं पोषणही चांगलं होतं. आयुर्वेदामध्ये आहे म्हणजे गर्भधारणा पूर्णपणे म्हणजे अगदी डिलिव्हरीपर्यंतचा जो कालावधी आहे त्या दरम्यान काय उपाययोजना करू शकतो, काय औषधी उपचार आपण करू शकतो ते आयुर्वेदामध्ये खूप चांगलं दिलं आहे. आपण प्रसूतीपर्यंतच्या आरोग्याबद्दल बोलू, पण प्रसूतीच्या नंतर ज्या काही अडचणी येतात, दुर्बलता येते, कमजोरी येते, तर मग एक आरोग्याची एक प्रकारची स्त्रीची ती पुनर्बांधणीच असते. नक्कीच. तर आयुर्वेदाची यात काय भूमिका आहे? आयुर्वेद ॲक्च्युली जे 9 महिन्यांमध्ये ट्रीटमेंट दिल्या जातं त्यामध्ये सुद्धा काही द्रव्य अशी असतात की जी पुढे जाऊन बाळाला दूध कमी पडणार नाही, दूध योग्य मात्रेमध्ये मिळत राहील आणि सोबतच म्हणजे बाळाच्या पोषणासोबतच त्या मातेचेही पोषण चांगले होईल अशी काळजी आपण पहिलेच घेतलेली असते. म्हणजे अगोदर जे आपण द्रव्य किंवा औषधी देतो त्यामध्ये तर आहेच, पण डिलिव्हरी नंतर किंवा प्रसूतीनंतर सुद्धा काही शतावरीसारखे किंवा शतावरी कल्पासारखे रक्ताल्पता दूर करणारे, पेशंटला एक खूप चांगलं एनर्जी लेवल मेंटेन करणारे, बल देणारे अशी पण औषधी आहेत आणि त्याचा वापर आपण पेशंटला सांगतो. आम्ही बाळंत काढे ते ॲडवाईस करतो, त्यानुसार वात वाढलेला असतो शरीरामध्ये तर दशमूलारिष्ट वगैरे आम्ही ॲडवाईस करतो. रक्ताल्पता दूर करण्यासाठी आहारामध्ये सुद्धा आपण काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, जसं मनुका आहे, खरजूर आहे, त्यानंतर खडीसाखर आहे, वेलची आहे, अंजीर आहे, ह्या गोष्टी, फळं कोणती घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आयुर्वेदामध्ये. मंडळी नमस्कार, आरोग्य संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत आणि आपल्यासोबत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर माया राहुल बोरखडे. माया मॅडम, आपण साधारणपणे स्त्रियांचं प्रसूतीपूर्व काळ, प्रसूतीनंतरचा काळ आणि त्यात आयुर्वेदाची भूमिका याच्याबद्दल बोलत होतो. यामध्ये आणखी काही अडचणी खास करून महिलांच्या बाबतीत असतात की त्यांना हाडांची कमजोरी येते, सांधेदुखी येते, मानसिकतेवर परिणाम होतो, चिडचिड होणं आणि झोपेच्या समस्या. कारण बाळ जन्माला आलं असतं, मग त्याची झोप ऍडजस्ट करून आईने झोपायचं असतं. तर या अडचणींवर आयुर्वेदात काय उपाय आहेत? आयुर्वेदामध्ये यावर नक्कीच उपाय आहेत. आपण परत जसं बोललो आहे की हॉर्मोनल इम्बॅलन्स, तर हॉर्मोन्स थोडे चेंज झालेले असतात आणि त्या बदललेल्या हॉर्मोन्समुळे मूड स्विंग्स असतात, चिडचिडेपणा येतं, एनर्जी लेवल खूप लो झालेली असते आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एक आहार तर आपण करेक्ट करतोच, शिवाय आपल्याला थोडी सप्लिमेंट्सची पण गरज असते. कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन डी आहे, हे आयुर्वेदिक खूप चांगले द्रव्य आहेत की जे आपण पेशंटला देऊ शकतो. शतावरी आहे, अश्वगंधा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळे आपण त्यांच्या हाडांना ठेचुळता येणार नाही, त्यांना कॅल्शियम व्यवस्थित मिळेल आणि त्यासोबतच म्हणजे त्यांना तर मिळेल पण त्यासोबतच बाळाला सुद्धा ते पोषण त्यातून मिळेल याची काळजी आयुर्वेद घेतो. खरं आहे, कारण मग आईच्या दुधातून ते बाळाला मिळणार असतं. बरोबर आहे, कारण ते बाळ पूर्णपणे आईच्या दुधावर अवलंबून असतं आणि जोपर्यंत आपण वरचं दूध म्हणजे वरचं अन्न किंवा टॉप फीडिंग सुरू करत नाही तोपर्यंत आईच्या दुधामध्ये सगळी पोषण मूल्य असणं हे अतिशय आवश्यक असतं. नुसतीच पोषण मूल्य असून
आधीपासून नाही तर आईला त्या दरम्यान चिंता किंवा क्रोध, राग, तणाव ह्या सगळ्या गोष्टी नाही आल्या पाहिजे ह्याची सुद्धा काळजी सर्वांनी आणि घेणं स्वतःहून गरजेचं आहे. त्याच्यातून स्वतःला मुक्त करून घेतलं बिलकुल, पाहिजे. बिलकुल. ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. मला एक यानंतर असं विचारायचं आहे की पुरुषांच्या बरोबरीने महिला आजकाल कामं करतात. म्हणजे मला यायचं आहे ते कामकाजी महिलांकडे, ओके. ज्या वर्किंग वुमन्स असतात, तर त्यांच्या पण आरोग्याच्या वेगळ्या जरा समस्या असतात. तर त्यांनी वर्किंग वुमननी आपलं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी या सगळ्या धावपळीच्या याच्यामध्ये तर काय काळजी घेणं त्यांनी आवश्यक असतं? सर्वप्रथम मी सांगेल की बघा, वर्किंग वुमन आहे त्यांनी एक आपलं टाइम टेबल फिक्स करणं खूप गरजेचं असतं. ह्या टाइम टेबलमध्ये आपण आता जसं कुठली पण स्त्री तिच्या डोक्यात सतत विचार असतात. आता घरी जाऊन भाजी कुठली करायची, नंतर काय काम करायचं, मुलांचा अभ्यास आहे, गेस्ट येणार आहे, वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात. आणि कुठेतरी मग ह्या विचारांमुळे त्या दमतात. आणि ॲक्च्युली आपण जर पाहिलं ना तर स्त्रिया ह्या शॅलो ब्रीथ करतात, डीप ब्रीथ करतच नाही. त्यांची ऑक्सिजन लेवल त्यांना पुरत नाही. मी नेहमी एक सांगते, एक टाइम टेबल सेट करायचा. त्या टाइम टेबलमध्ये सगळ्या गोष्टींना महत्त्व द्या, तुमच्या ड्युटी अवर्सला महत्त्व द्या, पण सर्वात महत्त्वाचं आहे तुमची शांत झोप होणं गरजेचं आहे. शारीरिक आणि मानसिकरित्या रिलॅक्सेशन तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे. नंबर 1 मुद्दा मी हाच म्हणेल की शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टींना रिलॅक्सेशन मिळणं गरजेचं आहे. नंतरचा मुद्दा आहे झोप. जर तुमची शांत होते आहे, मग थोडासा वेळ आपण ध्यानधारणा, मेडिटेशन, एक 15-20 मिनिट, आणि थोडासा वेळ एक हलकासा व्यायाम, ते खूप आवश्यक आहे. नंतरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे आहार. कारण कसं आहे, मुलांचे डबे देणं, मिस्टरांचा डबा देणं, धावपळ, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं असतं, काहीतरी पटकन थोडंसं खाऊन घेणं, हे जे स्त्रियांचं असतं इथे कुठेतरी चुकतं. इथे पोषण कमी पडायला लागतं. एका ठराविक कालापर्यंत किंवा वयापर्यंत स्त्रियांना ते जाणवत नाही, पण नंतर मग कुठेतरी छोट्या मोठ्या कंप्लेंट सुरू झालेल्या असतात. मग त्या सांगतात थोडी कंबर गळते, पाठ भरून येते, गळल्यासारखं होतं, एनर्जी पुरत नाही, डार्क सर्कल्स डेव्हलप व्हायला लागतात, केस गळायला लागतात, स्किन, त्वचा त्यांची निस्तेज दिसायला लागते. एक एक कंप्लेंट्स जेव्हा त्या सांगतात, मग तेव्हा आपल्याला तेच की पोषण पुरत नाही आहे. डायरेक्टली मेडिसिन, सप्लिमेंट्स घ्या आणि बरं व्हा, हा कन्सेप्ट खूप चुकीचा आहे. पण त्यापूर्वी आपण त्यांना सांगू शकतो की एक थोडासा वेळ स्वतःसाठी द्या, ड्रायफ्रुट्स खा, फळं खा, टिफिन व्यवस्थित घ्या, आणि तुमचं रात्रीचं जेवण थोडं लवकर घ्या. रात्रीचं जेवण लवकर म्हणजे रात्रीचं जेवण आणि झोप याच्यामध्ये 1-2.5 तासांचा जरी कालावधी मिळत असेल, अंतर असेल, तर कसं आहे, पचन व्यवस्थित होतं, रिलॅक्सेशनही मिळतं, आणि आहार पचते पण व्यवस्थित. तर आहार पण करेक्ट करा, झोप पण पूर्ण घ्या, मेंटल फिजिकल रिलॅक्सेशन पण घ्या. आणि मग हे सोडून जर काही तुम्हाला कंप्लेंट्स असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या जवळच्या किंवा फॅमिली डॉक्टरला कन्सल्ट करा. पहिल्याच स्टेजमध्ये जर तुमची लक्षणं ओळखून काही तुम्हाला सप्लिमेंट्स किंवा काही औषधं दिली तर तुमचं आरोग्य राखता येतं आणि आजार कुठला वाढत नाही. आणि मी स्त्रियांना नेहमी एक सांगते, आपण आपल्या वाढदिवसाला वगैरे छान खरेदी करतो, ठरलेले असतात आपले प्लॅनिंग्स, पण मी असं म्हणते की जर वर्षभरातून एक वेळा आपल्या वाढदिवसाला आपण एक आपल्या शरीराचं पूर्ण जर एक चेकअप करून घेतलं, म्हणजे एक स्क्रीनिंगच, तर खूप चांगलं राहतं. कारण खूप सगळे एक आपण म्हणतो की 35च्या नंतर काही आजार थोडे शरीरामध्ये रुजायला लागलेले असतात, आणि मग ते वाढून त्यानंतर मग वाढलेल्या अवस्थेमध्ये डॉक्टरांकडे धावपळ करत बसण्यापेक्षा वर्षभरातून जर आपण एक पोटाची सोनोग्राफी करतो आहोत, पेल्विसची सोनोग्राफी करतो आहोत, ब्रेस्टची मॅमोग्राफी करतो आहोत, चेस्ट एक्सरे करतो आहोत, ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करत राहिल्या, किंवा काही नाही तर एक सहज डॉक्टरांना भेटून यायचं आणि मी कशी आहे, माझं शरीर कसं काम करत आहे, एकदा याचा फक्त सल्ला घेऊन म्हणजे तुम्ही त्याकरता आजारी असलाच पाहिजे याची काही गरज जरुरी नाही. परीक्षण करून बस की काय शरीरात काही बदल होतात आहे का, मला अजून काही स्पेशल केअर गरजेची आहे का, तर हे डॉक्टरांना भेटून तुम्ही करू शकता. भविष्य काळामध्ये काही होण्यासारखं आहे का, त्याची चाहूल आताच लागते. बिलकुल बिलकुल बिलकुल. कारण मी पहिलेही बोलली की अनुवंशिकता जर असेल तर त्या स्त्रीने किंवा त्या मुलीने काळजी घेणं गरजेचंच आहे. आणि त्यासाठी एक वर्षभरातून काही व्हिजिट्स डॉक्टरांना सहज देणं, आजारी पडून डॉक्टरांकडे जाणं, हा कन्सेप्ट थोडासा चेंज करून आपण आपल्या स्वास्थ्यासाठी सुद्धा डॉक्टरांना नक्की नक्की ते आवश्यक आहे. आणि तसं केलं ना तर खरंच आजारांपासून दूर राहता येतं, आपल्याला आरोग्य राखता येतं. मॅडम, तुम्ही त्रिदोषांबद्दल बोलत, वात, पित्त आणि कफ आणि सप्तधातू, हे स्त्री पुरुष प्रत्येकाच्या शरीरामध्ये समान असतात. म्हणजे इथे काही स्त्रीवर वेगळं आणि पुरुषाकडे वेगळं असं काही नाहीये. तर
सगळ्यात महत्वाची एक आयुर्वेदामध्ये एक छान उपचार पद्धती आहे, ती आहे पंचकर्म. हो. आपण थोडस पंचकर्माबद्दल अगदी सुरुवातीला, पंचकर्म म्हणजे नेमकं काय? तर बघा, जसं मी म्हटलं की एखादा व्याधी झालेला असेल तर आयुर्वेदामध्ये शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा असं सांगितलेले आहे. आतापर्यंत आपण जे औषधी उपचार बोललो, जे औषधी द्रव्य बोललो, त्याला आपण शमन चिकित्सा म्हणतात. म्हणजे औषधी उपचाराने शरीरामध्ये असंतुलित झालेल्या दोषांना संतुलित करणं, त्याला आपण औषधी चिकित्सा किंवा शमन चिकित्सा म्हणतो. पण कधीतरी हे जे वाढलेले दोष आहेत किंवा हे धातू आहेत, हे त्रिदोष प्रकुपितावस्थामध्ये असतात, म्हणजे ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात. मग आता आपल्याकडे त्याची लक्षणं जर आपल्याला जास्त दिसतात आहे, तर तेवढा वेळ नसतो की शमन चिकित्सेने पेशंटला लवकर आराम मिळत नाही. मग अशा वेळेला आपण काय करतो, वाढलेल्या दोषांना जवळच्या मार्गाने त्याला शरीराबाहेर काढणं, त्याला आपण पंचकर्म म्हणतो किंवा शोधन चिकित्सा म्हणतो. नस्य, वमन, विरेचन, बस्ती आणि आपलं हे रक्तमोक्षण असे 5 पंचकर्म आहेत. पण ह्या पंचकर्माच्या अगोदर पूर्वकर्म म्हणजे स्नेहन स्वेदन, तेलाने अभ्यंग करणं आणि स्वेदन करणं हे पण तेवढंच आवश्यक आहे. वाढलेल्या दोषांना त्या मार्गापर्यंत आणण्यासाठी स्नेहन स्वेदन हे पूर्वकर्म खूप आवश्यक असतं. आणि जेव्हा ह्याचं योग्य त्या ऋतूमध्ये, म्हणजे मी एकच सांगेल की व्याधी बघायचा, वाढलेल्या दोषांचा अभ्यास करायचा, मग कोणता ऋतू आहे खूप महत्वाचं असतं. कारण ऋतू महत्वाचा असतो. म्हणजे कधी पण पेशंट म्हणतो आहे आणि वैद्याला वाटलं आणि त्यांनी पंचकर्म केलं, असं करू नये. तर मी असं सांगेल की वसंत ऋतूमध्ये वमनाचे खूप चांगले फायदे आहेत. वमन चिकित्सा वसंत ऋतूमध्ये करावी, शरद ऋतूमध्ये विरेचन चिकित्सा करावी आणि वर्षा ऋतूमध्ये बस्ती चिकित्सा करावी. कारण वर्षा ऋतूमध्ये वात वाढलेला असतो आणि बस्ती चिकित्सा ही वातावर खूप चांगलं काम करते. पित्त, वाढलेल्या पित्तावर विरेचन हे खूप चांगलं पंचकर्म आहे आणि वाढलेल्या कफदोषांवर वमन हे खूप चांगलं पंचकर्म आहे. पण रुग्णाचं वय, रुग्णाची प्रकृती, तेव्हा सुरू असलेला ऋतू, रुग्णाची लक्षणं आणि वैद्यांना जर वाटतं आहे की हे पंचकर्म करावं, तेव्हाच तेच पंचकर्म करावं. बिलकुल, हो, हे अतिशय महत्वाचं आहे. शिवाय हे पंचकर्म झाल्यानंतर लगेचच बस पंचकर्माचा कोर्स संपला आहे आणि रुटीन आपलं सुरू केलं, जेवण म्हणा, झोप म्हणा, परत ॲज इट इज असं करायचं नाही. संसर्जन क्रम हा खूप आवश्यक आहे आयुर्वेदामध्ये. बिलकुल, आम्ही त्याला आयुर्वेदामध्ये संसर्जन क्रम म्हणतो की हलक्या आहारानेच सुरुवात करायची. परत एकदा मी तेच म्हणेल की मानसिक चिंता, ताण, तणाव, क्रोध ह्या सगळ्या गोष्टींपासून जरा दूरच राहायचं. म्हणजे आपल्याला पंचकर्म, केलेल्या पंचकर्म ट्रीटमेंटचा आपल्याला पूर्णपणे फायदा होतो. आणि उद्या पंचपक्वान नाही खाल्लं, याला अजिबात अर्थ नाही. अगदी छान बोलला तुम्ही, त्याला बिलकुल अर्थ नाही आहे. संसर्जन क्रमानेच सुरुवात करावी, तर त्या पंचकर्माचे फायदे आपल्याला वर्षभर टिकवता येतात. आणि आवश्यक आहे ते जे वाढलेले दोष आहेत, वाढलेल्या दोषांची लक्षणं खूप वेगळी असतात. शरीर भारी वाटतं, सुस्त वाटतं, आळस असतं. पण जेव्हा हे शरीरातले वाढलेले दोष, आम किंवा विषारी द्रव्य शरीराच्या बाहेर निघतात, तेव्हा शरीर हलकं वाटतं. मंद अग्नी जो असतो तो सुधारतो, दीपन पाचन होतं. सो तुमची पचनशक्ती छान काम करते, मन शांत राहतं, झोप शांत होते, शरीर आणि मन रिलॅक्स वाटायला लागतं. हॉर्मोन्स आपली आपली कामं खूप छान करायला लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं, पेशंटला एनर्जी लेवल खूप छान मिळतं. आपण पंचकर्माबद्दल बोलतोय, आपण थोडं सूर्यकर्म करूया आता. एक तुमच्याकडे अगदी 5 मिनिट शेवटचे आपल्याकडे उरलेले आहेत. पण मला जाता जाता तुमच्याकडून निरोगी जीवनासाठी आपल्याला काय संदेश श्रोत्यांना देता येईल? खूप महत्त्वाचं आहे. कारण मी तुम्हाला पहिलेही बोलले की आयुर्वेदाचं प्रयोजनच मुळात हे आहे की व्याधी होण्यापूर्वी जर आपण काळजी घेतलेली असेल तर व्याधी होणार नाही. आणि त्यासाठीच मला एक असं म्हणायचं आहे की जीवनशैली बदला. आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या ह्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. म्हणजे प्रत्येकाची अगदी जुळे जरी असतील तरी त्यांची प्रकृती वेगवेगळी असते. तर आपली प्रकृती ओळखून आपण जर आहार विहार घेतला, आपण जर आहार विहार तो केला आपल्या प्रकृतीला ओळखून, तर कदाचित आपण आजारी पडणार नाही. आणि मी जसं म्हणेल की योगा, ध्यान, धारणा ह्या सगळ्या गोष्टी, शांत झोप घेणे, चांगला आहार घेणे, सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एकत्रितरित्या करू तेव्हा खरंच आपण स्वस्थ राहू असं म्हणेल मी. एक मी नक्कीच सांगेल, झोपण्याच्या 1 ते 1.5 तास अगोदर तरी स्क्रीन टाईम तुम्ही तुमचा टाळायला पाहिजे जो आहे. कारण कसं आहे, मेंदूमध्ये सुद्धा पित्त असतं
आणि त्या पित्ताला शांत करण्यासाठी, त्याला रिलॅक्स करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असते त्याचा अलर्टनेस कमी करायचा असतो. बरोबर. आणि त्यासाठी आपण मोबाईल दूर ठेवणं गरजेचं आहे, तरच आपल्याला शांत झोप येईल. तेलाने अभ्यंगसुद्धा, आम्ही तळपायांना अभ्यंग ते पण आवश्यक सांगतो की त्यामुळे सुद्धा शांत झोप शांत लागते. झोप येते. पण त्याच्यासोबतच जसं मी म्हणते की स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी, म्हणजे मी तरी म्हणते, जसं आता मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगितले की माझी ही आवडती गाणी आहेत, तर माझ्यासाठी औषधी चिकित्सेपेक्षा पण म्युझिक थेरपी क्या बात आहे. खूप आवश्यक वाटते ही मला, खरंच खूप आवश्यक. आणि खूप प्रभावी चिकित्सा आणि आहे ती ती. फक्त शरीराला नाही, मनाला सुद्धा उत्तम हे होते. करते. म्हणजे खूप मी बघते, तर मी माझ्या पेशंटला सुद्धा सांगते की तुमची छंद जोपासा, छान छान आवडती गाणी ऐका, आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं योगदान खूप जास्त आहे. क्या बात. तेवढाच रेडिओचं पण आहे, फार मोठा हात आहे. फार मोठा आहे. हे पण ही एक चिकित्साच आहे, रेडिओ ऍक्च्युली चिकित्सा आहे, आणि ती खूप प्रभावी चिकित्सा आहे, मी असं क्या म्हणेल. तर तुमचं सुद्धा कौतुक त्यासाठी. खूप छान मुद्द्यावर तुम्ही या मुलाखतीचा समारोप केलेला आहे. मंडळी, मॅडम जाता जाता जसं म्हणाले की व्यक्ती तितक्या प्रकृती, तर प्रवृत्ती असतातच, प्रकृती पण प्रकृती तितक्याच सुद्धा असतात. हा. बरोबर. त्यामुळे मॅडमनी आज 2 भागांमध्ये या मुलाखतीमध्ये जे काही सांगितलं, उत्तम आहार, उत्तम म्हणजे औषध घ्यायचं नसेल तर उत्तम आहार घ्या, औषध घेण्याची नंतर तुम्हाला गरज पडणार नाही. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जरी केल्या, योग्य तेवढा व्यायाम तुम्ही केला, तर बघा आरोग्य उत्तम राहील. आणि परत एकदा डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही असं मी म्हणणार नाही मॅडम, कारण डॉक्टरांकडे तुम्हाला मनाचं आरोग्य तपासण्याकरता जावंच लागेल. तर मॅडम, आज आपण या ठिकाणी आलात आणि खूप महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली. खूप खूप धन्यवाद अमरावती आकाशवाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने. धन्यवाद अमरावती आकाशवाणी. मी आपली आभारी आहेत, आपण मला इथे जो बोलून सन्मान दिला त्यासाठी. नमस्कार. धन्यवाद. श्रुतीहो, आत्ताच आपण विविध अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात हार्मोनल आजार, दीर्घकालीन व्याधी, स्त्रियांचे आरोग्य आणि पंचकर्म यामध्ये आयुर्वेदाची भूमिका या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर माया राहुल बोरखडे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग 2 आणि अंतिम ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी. तांत्रिक सहाय्य संजय किटुकले यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.